सगळ्या रत्नागिरीकरांना माहिती आहे, आपण ज्याला चंपक मैदान म्हणतो, हे चंपक मैदान गेले 25 वर्ष एका उद्योजकाच्या ताब्यामध्ये होतं. विनवण्या केल्या, पाया पडलो. मी तर 93 वर्षाचे होते, त्यांचे पाय धरले होते एकदा. ही जागा आमची, आम्हाला परत द्या, आम्हाला जिथे उद्योग निर्माण करायचा आहे. त्यांनी ती दिली नाही. शेवटी उद्योग मंत्री झाल्यानंतर मला कोर्टात जावं लागलं आणि आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी आहे की ती 500 एकर जागा आज उद्योग विभागाच्या ताब्यात आली. त्यातली 200 एकर जागा काल आम्ही डिफेन्ससाठी दिली. काल डिफेन्स एक्सपो, आपण तर आता इकडून पुण्याला जाऊ शकत नाही, पण देशातला सगळ्यात मोठा डिफेन्स एक्सपो हा पुण्यामध्ये होतो. म्हणजे आपला उद्योग मंत्री नक्की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय करतोय, आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काय करतोय, याची देखील कधीतरी आपण चर्चा केली पाहिजे. माझं देखील प्रगतीपत्रक आपण तपासलं पाहिजे. तो डिफेन्स एक्सपो जर बघितला तर राहुलजी, काल आम्हाला असं वाटत होतं की पहिल्या दिवशी 25,000 मुलं फक्त बघतील. काल 60,000 विद्यार्थ्यांनी हा डिफेन्स एक्सपो बघितला. आज 1,10,000 विद्यार्थ्यांनी बघितला. उद्या देखील 2 लाख विद्यार्थी बघतील आणि कदाचित 3 दिवसाचा एक्सपो मला 1 दिवस अजून एक्सटेंड करावं लागणार आहे. त्या एक्सपोमध्ये नक्की काय, तर नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न होतं की भारत आत्मनिर्भर बनला पाहिजे आणि भारत संरक्षणाच्या दृष्टीनं परराज्यातनं किंवा परदेशातनं कुठचीही गोष्ट, म्हणजे बंदूक असेल, रणगाडा असेल, विमान असेल, हेलिकॉप्टर असेल, हे आयात करणारा देश असं होता कामा नये ही संकल्पना होती. आणि मला देखील माहीत नव्हतं. काल मी जे एक हेलिकॉप्टर बघितलं ते जगातलं 1 नंबरचं असं हेलिकॉप्टर आहे, जे 24 तासात कधीही दुश्मनावर मारा करू शकतं. आणि ते कुठं बनलं असेल तर मला काल कळलं की माझ्या नाशिकच्या MIDC मध्ये जगातलं हे सगळ्यात मोठं हेलिकॉप्टर बनलं. त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून नवीन नवीन योजना घेऊन येतोय की 200 एकर जागा हेमंतजी आपण डिफेन्सला दिली. भविष्यामध्ये 3 वर्षात या रत्नागिरीमध्ये देखील देशाला संरक्षण देणारे वेपन्स, रणगाडे आणि बोटी या आता रत्नागिरीमध्ये बनवल्या जाणार आहेत. त्याचा MOU देखील पुढच्या दिवसामध्ये रत्नागिरी होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्यान झालं, रस्ते झाले, पुतळे झाले म्हणजे आपला सर्वांगीण विकास होत नाही, तर इथल्या तरुणाईला देखील हाताला काम दिलं पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणाचा आपण प्रयत्न करतोय. मँगो क्लस्टर म्हणून एक फार मोठा प्रकल्प आपण रत्नागिरीमध्ये आणलेला आहे. स्टीलवरची एक एजन्सी रत्नागिरीमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. फक्त मला युवा पिढीला एक विनंती करायची आहे. मी ज्यावेळी प्रदेशामध्ये डावोसला गेलो होतो तर लक्ष्मी मित्तल नावाचे, ज्यांना स्टील इंडस्ट्रीमधले पितामह म्हटलं जातं, आणि व्यासपीठावरच्या देखील सगळ्या पुढाऱ्यांना विनंती करायची, आपल्यावर एक वाईट ठपका आहे. आणि तो वाईट ठपका कसला आहे तुम्हाला सांगतो. मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, अनेक इंडस्ट्रियलिस्टची चर्चा केली, कधीतरी विरोधाने असं म्हटलं, मला तरी सांगितलं, अरे उद्या तुमच्याकडे पिठाची चक्की जरी काढायची असेल तरी लोक विरोध करतात. मला असं वाटतं की निगेटिव्हिटी बाजूला केली पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्या तरुणाईनं उद्योग आणण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. जसे लोक संघर्ष समिती स्थापन करतात तसं उद्योगाचं समर्थन समिती देखील या रत्नागिरीमध्ये स्थापन होणं गरजेचं आहे. आणि आपल्या माहितीसाठी अजून एक सांगतो की आपल्याकडे प्रकल्प येत नाही अशी जी काय आपली प्रतिमा होती त्याला आपण छेद दिला आणि 3,000 कोटीचा कोका कोलाचा प्रोजेक्ट, म्हणजे आता पुढच्या वर्षीपासून आपण जे कोका कोला पिणार आहोत ते रत्नागिरीतलंच पिणार आहोत. आता दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये जायची आवश्यकता नाही. त्यामुळे हे प्रकल्प आपण आणतोय. आणि म्हणूनच मी असं म्हटलं की रत्नागिरीचे नागरिक जे आहेत ते शून्य नागरिक आहेत. कुणासोबत राहायचं, कुणाच्या मागं राहायचं, कुणाला आशीर्वाद द्यायचे, हे सगळं रत्नागिरीकरांना माहिती आहे. आणि म्हणून सौरभला, दीपकला, शिल्पाताई, तुम्हाला अजून एवढ्यासाठीच धन्यवाद देतो की आपण तर 2 टर्म नगरसेवक राहिलाय, तुम्हाला विजन आहे, तुम्ही चांगलं काम करताय. पण विशेषतः सौरभ आणि दीपकला एवढ्यासाठीच धन्यवाद द्यायचे, अजून ते नगरसेवक देखील झालेले नाही. अजून तिकीट पण जाहीर झाली ना तुमची, ती परस्पर करून टाकली. फक्त माझं जाहीर करू नका, नाही तर आमदारकीचं पण तिकीट जाहीर करून टाका. पण स्वतः लोकप्रतिनिधी नसताना, स्वतः कुठचंही पद नसताना लोकांच्या सेवेमध्ये जे काम करतात तेच भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी होऊ शकतात, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून माझे सहकारी सौरभ असतील, दीपक असतील, यांचं मनापासून मी कौतुक करतो. जी काही विकासाची कामं, पण ते मला सोडतच नाही. आता मला एक निवेदन दिलं, मला म्हणलं आता उद्यानाचं काम झालं तर डांबरीकरण करा. ते देखील डांबरीकरण आचारसंहितेच्या अगोदर त्याला पैसे मंजूर करावे असे मी निर्देश दिलेले आहेत. ते देखील कामं होती. परंतु ही कामं जी होत आहेत ती मला ज्येष्ठ नागरिकांना देखील विनंती करायची आहे, महिला भगिनींना देखील विनंती करायची आहे की जी लोक लोकप्रतिनिधी नसताना तुमची सेवा करतात त्यांनाच भविष्याच्या कालावधीमध्ये आपण आशीर्वाद द्यावेत. त्यामुळे त्यांचा सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो. या उद्यानाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो
आपल्या सगळ्यांना जास्त वेळ या ठिकाणी थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.